श्रीराम समर्थ. श्रोतेहो नमस्कार. सर्व श्रोत्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना सादर वंदन. श्रोतेहो, अश्विन वद्य अमावस्या दिवाळी या दिवशी संध्याकाळी प्रदोषकाळी करूया महालक्ष्मी सहित महासरस्वतीचं पूजन, तेही शास्त्रोक्त पद्धतीने. यातही अष्टलक्ष्मी अष्टसिद्धी अंग पूजेसहित सहज सुलभ सोप्या पद्धतीने. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या स्क्रीनवरती यादी आहे बघा, त्या यादीप्रमाणे पूर्वतयारी करून घ्या. पूर्वतयारी झाली की पूजा कशी मांडायची ते सांगतोय, त्याप्रमाणे व्यवस्थित पूजा मांडून घ्या आणि मग पूजेला सुरुवात करा. हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तेला तुपाचा दिवा, उदबत्ती, कापूर, चौरंग, बसायला आसन, पळी, पेला, ताम्हण, पंचामृत, हार, सुटी फुलं, यामध्ये शक्यतोर शेवंतीची मिळाल्यास अतिउत्तम. जर मिळाले तर बेलाचे व तुळशीचे पानं, विड्याची 15 पानं, मिळाल्यास आंब्याची 5 पानं, गहू, तांदूळ असल्यास खारी, खोबरं, बदाम, हळकुंड, फळ व सुपारी 3, नसल्यास सुटे पैसे व 4-5 सुपारी. कलशासाठी 1 तांब्या, पूजेसाठी लागणारं पाणी, अत्तर, देव पुसायला, हात पुसायला कपडा. दरवर्षी जर आपण मातीच्या बोळक्यांची पूजा करत असू तर 5 बोळके, त्यामध्ये लाह्या, बत्ताशे, धणे, तेलाच्या पणत्या, वाहण्यासाठी अक्षता व चौरंगावर अंथरण्यासाठी 1 कपडा. सरस्वती मातेच्या पूजनासाठी 1 वही पेन व नैवेद्यासाठी आपणास यथायोग्य जे काही अनरसा, लाडू, पेढे जे काही शक्य असेल तो नैवेद्य. आणि आपण जर केरसुनीची पूजा करत असू तर ती केरसुनी इत्यादी सर्व साहित्य एका ठिकाणी व्यवस्थित जमा करायचे. आता पूजेची मांडणी प्रथमतः समजून घ्या. समोर चौरंग मांडायचा आहे, त्यावर लाल कपडा अंथरायचा आहे. पाठीमागे भिंतीला टेकवून फोटो मांडायचा आहे. फोटोच्या समोर गहू अंथरायचे, त्यावर कलश ठेवायचा आहे, त्यामध्ये पाणी भरायचंय. 5 आंब्याचे, मिळाले असल्यास नसल्यास विड्याचे पानं, त्यावर 1 तामण ठेवायचंय, त्यामध्ये व्यवस्थित अक्षदा अंथरायचे, तांदूळ अंथरायचे, ज्याच्यामध्ये आपली लक्ष्मी माता विराजमान होणार आहे. समोर चौरंगाच्या उरलेल्या गव्हाच्या समोरच्या भागामध्ये 3 विड्याचे 2-2 पानं असे 3 मांडायचेत. त्यावर खारी, खोबरं, बदाम, हळकुंड, सुटे पैसे, फळ हे साहित्य मांडायचे. जे साहित्य उपलब्ध असेल ते मांडायचे. उजव्या बाजूला एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन गहू आणि विड्याची पानं यामध्ये गणपती मांडण्यासाठी छोटीशी वाटी, त्यामध्ये सुपारी मांडायची आहे. समोर सुशोभित रांगोळी काढायची. उजव्या बाजूला तेलाचा दिवा, डाव्या बाजूला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. उदबत्ती प्रज्वलित करायची. पळी, पेला, ताम्हण समोर घेऊन बसायचं. उजव्या बाजूला पंचामृत घ्यायचंय. वाहण्याकरता हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा घ्यायच्यात, फुलं घ्यायचेत, त्याबरोबर गंध कालवून घ्यायचा आहे. मंगलमय अशा वातावरणाची निर्मिती करून पूजेला सुरुवात करायची. महत्वाची सूचना, आपली पूजा सुरू असताना ज्या ठिकाणी आपली कृती होईपर्यंत वेळ लागणार असेल त्या ठिकाणी ऑडिओ पॉज करावा, म्हणजे पूजा व्यवस्थित करता येईल. आता पूजेला सुरुवात करूया. पहिल्यांदी आपण आपल्या कपाळी गंध लावायचा. उभयता पती पत्नी जर पूजेला बसले असतील तर पत्नीने हळदी कुंकू लावून घ्यायचं. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्य कल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्यांतांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. पुरुषांनी 3 वेळा पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यायचं. चौथ्यांदी तामणामध्ये सोडून द्यायचं.
आचम्य केशवाय धिः स्मरणम् केशवाय नमः स्वाहा नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा गोविंदाय नमः. नमस्कार करा. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः द्रविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः. हात जोडायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना नमस्कार करायचा. नसल्यास हात जोडून मनामध्ये कुलदेवतेचं, गुरूंचं, आई वडिलांचं स्मरण करायचं. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये विश्वेशं माधवं धुण्यं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीगुहां गंगा भवानीं मनकर्णिकाम् आपदामपहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. 11 वेळा नमस्कार करा. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः शचिपुरन्दराभ्यां नमः माता पितृचरणकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. हातामध्ये पाणी घ्यायचं. हस्ते साक्षदन त्याच्यामध्ये अक्षत टाकायची. जलमादाय तिथे विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणञ्चैव सर्व विष्णुमयं जगत एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. गोत्रोच्चार. आपल्या नावाचा उच्चार करायचा. नामहा म्हणायचं. मम आत्मनाः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं पुत्रपौत्र अनवच्छिन्न संतती स्थिरलक्ष्मी कीर्ती लाभ शत्रुपराजय द्वारा सदभिष्ट सिद्ध्यर्थं श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता प्रीत्यर्थं लक्ष्मी पूजन सहित शारदा पूजनम करिष्ये. हातामधलं पाणी तामणामध्ये सोडून द्या. तत्र आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम आदौ गणपती स्मरणंच करिष्येत. हात जोडायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. एक फूल, गंध, अक्षद, हळद, कुंकू आदी त्याला लावून दिव्याला वहा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. एक गंधाक्षद फूल जमिनीला वहा. समुद्रवसने देवे पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. एक फूल गंधाक्षदेमध्ये बुडवून सूर्याला दाखवून नमस्कार करा. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. पळीभर पाणी सोडून द्या. आनया स्मरण पूजनाख्येन कर्मणाः भूमिदीप दिवाकरो प्रियतान्नमम. समोर जो कलश आपण मुख्य मांडलाय त्या कलशावरचं तामण बाजूला ठेवा. त्या कलशामध्ये अक्षत वहा. मुख्य वरुणाय नमः ध्यायामी. त्याच्यात पळीभर पाणी घाला. मुख्य वरुणाय नमः. पाद्यं समर्पयामी. पंचामृत घाला. मुख्य वरुणाय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा चांगलं पाणी घाला. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. अक्षत वहा. मुख्य वरुणाय नमः. सर्वाभरणार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे अलंकारार्थे अक्षदान समर्पयामी. कलशाला
चारी दिशेला गंध लावायचं. सर्वप्रथम पूर्वेला पूर्वे ऋग्वेदाय नमः, दक्षिणे यजुर्वेदाय नमः, पश्चिमे सामवेदाय नमः, उत्तरे अथर्ववेदाय नमः. मध्ये थोडं गंध शिंपडा. चंदनम समर्पयामी. हळद कुंकू गुलाल अक्षत त्या कलशामध्ये वहा. गंधाक्षद पुष्पैहि फूल वहा. समर्पयामी. 2 वेळेस तामनामध्ये पाणी सोडा. धूपम दीपम नैवेद्यम मध्ये थोडी साखर टाकून नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. अक्षत वहा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. त्या कलशाला माशासारखा हात लावायचा. उजवा हात खाली घाला. म्हणा सर्वे समुद्र तीर्थानि जलदानदाः आयान्तु पूजार्थं दुरितक्षय कारकाः. हात जोडा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. पळीभर पाणी कलशातलं आपल्या पूजेच्या पाण्यामध्ये टाका. उदकात उदकं गृहीत्वा तेनोदकेन. फुलांनी ते पाणी सगळ्या आपल्या पूजा सामग्रीवर आपल्यावरती शिंपडून घ्या. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सवायभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. पुन्हा तामण कलशावरती ठेवून द्या. आता आपण कलशावरती उजव्या बाजूला वाटीमध्ये गणेशाची पूजा करण्यासाठी सुपारी प्रतिमा जे काही घेतलं आहे त्या गणेशाची पूजा आपल्याला करायची आहे. हातामध्ये अक्षत घ्या. ओम गंगणपतये नमः. त्या गणपतीला वहा. आवाहयामी ध्यायामी. एक फूल घ्या. गंध अक्षतेमध्ये बुडवून त्या गणेशाला वहा. दुर्वा असतील तर दुर्वा वहा. हळद कुंकू गुलाल वहा. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. गणेशाय नमः. 2 वेळेस तामनामध्ये पाणी सोडा. धूपम दीपम परिकल्पयामी. नैवेद्यम. समोर जो पहिला विडा आपण गणेशाच्या समोर ठेवलाय त्याला नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. वीडा पुगी फलतांबूलं दास्यमान द्रव्यदक्षिणाम उत्तरनीरांजन दीपम समर्पयामी. न्यूनोपचारार्थे गणपतीवर अक्षत वहा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्कार करा. नमस्कारान् करोमि. प्रार्थयेत. गणपतीची हात जोडून प्रार्थना करा. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. पळीभर पाणी सोडून द्या. आनया स्मरण पूजनार्चनाख्येन कर्मणाः गणेश सांग सपरिवार प्रियतान्नमम. आता लक्ष्मी मातेचं पूजन करण्याकरता आपण दरवर्षी लक्ष्मीची मूर्ती, शिक्का किंवा जे काही सुटे पैसे घेत असू ते कलशाच्या वरती ठेवलेल्या तामनाच्या तांदळामध्ये हे सगळं व्यवस्थित ठेवायचं. हात जोडायचे आणि पहिल्यांदी जगदंबेचं ध्यान करायचं. अथ ध्यानम. यासा पद्मासनस्था विपुल कटितटी पद्मपत्रायताक्षी गंभीरावर्तनाभि स्तनभरणमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया या लक्ष्मीर्दिव्यरूपैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुम्भे सा नित्यं पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. महालक्ष्म्यै नमः. ध्यायामी. हातामध्ये एक फूल घ्या. सर्वलोकस्य जननीं
शुक्लहस्तां त्रिलोचनां सर्वदेवमयीमीशां लक्ष्मीं आवाहयाम्यहम्. फूल जगदंबेला वहा. महालक्ष्मे नमः आवाहयामी. आता जगदंबेची प्रतिमा तामनामध्ये काढून घ्या. पुन्हा हातामध्ये फूल घ्या. रम्यं सुशोभनं दिव्यं सर्वसौख्यकरं परम् आसनं च मया दत्तं गृहाण परमेश्वरी. ज्या ठिकाणी कलशामध्ये आपल्याला तांदळावरती तिला स्थापन करायचे तिथे हे फूल आसन म्हणून ठेवा. आता देवीला पळी पळी पाणी घाला. तप्त कांचन वर्णाभं मुक्तामणिविराजितं पाद्यं ददाम्यहं देवी गृहाणाशु नमोस्तुते. महालक्ष्मे नमः. पाद्यं समर्पयामी. पळीमध्ये पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, गुलाल, अक्षत टाका. ते पाणी जगदंबेला अर्पण करा. अष्टगंध समायुक्तं स्वर्णपात्र प्रपूरितं अर्घ्यं गृहाणमदत्तं महालक्ष्मे नमोस्तुते. महालक्ष्मे नमः. अर्घ्यं समर्पयामी. चांगलं पाणी घाला. सर्वलोकस्य या शक्तिर् ब्रह्म विष्णादिभिः स्तुता ददाम्याचमनन्तस्मै महाकाल्यै नमोस्तुते. महालक्ष्मे नमः. आचमनीयं स्नानं समर्पयामी. आता पंचामृत घालायचं. 5 वेळा घालायचं. कामधेनु समुद्भूतं सर्वेषां जीवनं परं पावनं यज्ञहेतुश्च पयस्नानार्थमर्पितं. महालक्ष्मे नमः. पयोदधिघृतं चैव मधो च शर्करायुतं पंचामृते स्नपनं चैव प्रियतान् परमेश्वरी. महालक्ष्मे नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा चांगलं पाणी घालायचं. ज्ञानमूर्ते भद्रकाली दिव्यमूर्ते सुरेश्वरी शुद्ध स्नानं गृहाणेदं नारायणी नमोस्तुते. महालक्ष्मे नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. एक फूल घ्यायचं. गंधाक्षतेमध्ये बुडवायचं. हे गंधाक्षत फूल देवीला वाहायचं. गंधाक्षत पुष्पैः संपूज्य धूपं दीपं परिकल्पयामी. पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. पंचामृत नैवेद्यं प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. अक्षत व्हायची. नमस्कार करायचा. पळीभर पाणी सोडून द्यायचं. आनया मलापकर्षण पंचामृत पूजनाख्येन कल्पनाः जगदंब प्रियतान्न मम. आधी वाहिलेलं फूल काढून घ्यायचं. पूर्वनिर्माल्य वास घ्यायचा. उत्तर दिशेला ठेवून द्यायचं. उत्तरैः विसृज्य अभिषेकं कुर्यात. मी जोपर्यंत आता मंत्र म्हणेल तोपर्यंत देवीला पळी 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 पाणी घालत राहायचं. अभिषेक पात्र असेल तर त्यांनी धार धरायचे. हरिः ओम. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं धामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपवै श्रीमादेवी युषदाम् तां सोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तान्तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णान्तामिहोपवै श्रियं चन्द्रां प्रभासां यशदां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मनसतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसौधि जातो वनस्पतिसववृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुगन्तुमायान्तरायश्च बाह्यालक्ष्मीः उपैतुमान् देवसखा कीर्तिश्च मणिनासः प्रादुर्भूतोऽस्राष्टेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षप्तिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीनाशयाम्यहम् आभूतिं समृद्धिं च सर्वाणि नोन्दमे गृहात् गन्धद्वारान् दुरादर्शान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवै श्रियं मनसः काममाकोतिं वाच सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्री श्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनी आपस्त्रदं सिघ्नानि चिक्लितवसमे गृहे नित्यदेवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदमावह
आर्द्रम यकर्णिम यष्टिम सुवर्णाम हेमवारिणीम सूर्याम हिरण्मन् लक्ष्मीं जात वेदो म आवह ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिं यस्याम हिरण्यं प्रभूतंगाबूदाशोष्मान् निंदयं पुरुषाणाम् यः शुचि प्रयतो भूत्वाजुः यादद्मन्मः सूक्तं पंचदशर्चं च श्रीगाम सततं जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षि पद्म संभवे तन्मे भजिस् पद्माक्षि येन सौख्यं दभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांशदेहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायुताक्षी विश्वप्रिय विष्णुमानुकूले त्वत्पाद पद्ममयि सन्निधस्त्व पौत्रपौत्रं धनं धान्यमस्तविश्वादिवरितं प्रजानां भवसि मातायुष्यमन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुधनं सूर्योधनं वसुधनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विनौ वैनतेय सोमं पिब त्रिपुत्रः सोमं धनस सोमिनो मह्यं दधातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्य न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपे सरसजिनिलये सरोजस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसिद्धमह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीप्रिय सखी देवी नमाम्यहं च तवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः शांती शांती शांती। जगदंबेला स्वच्छ पुसून जागेवरती ठेवायचंय. अक्षत वाहिजीये. अलंकारान् महादिव्यान् नानारत्न विनिर्मितां गृहाण देव मातस्त्वं प्रसीद परमेश्वरी. अलंकारार्थे अक्षदान समर्पयामि. वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षदान अथवा कापसाचं वस्त्र असलं तर कापसाचं वस्त्र घालायचं. दिव्यांबरं नूतनं हि क्षौमं त्वती मनोहरं दीयमानं मया देवी गृहाण जगदंबिके. महालक्ष्म्यै नमः. वस्त्रं समर्पयामि. हळद कुंकू गुलाल अक्षत व्हायची. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. रक्तचंदन सम्मिश्रं पारिजात समुद्भवं मया दत्तं गृहाणमाशु चंदनं गंधसंयुतं. कुंकुमं कामदं दिव्यं कुंकुमं कामरूपकम् अखंड काम सौभाग्यं कुंकुमं प्रतिगृह्यताम्. सिंदूर रक्तवर्णं च सिंदूर तिलक प्रिये भक्त्या दत्तं मया देवी सिंदूरं प्रतिगृह्यताम्. महालक्ष्म्यै नमः. हरिद्रादि कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं नाना परिणद्रव्यं समर्पयामि. ऋतुकालोद्भवति पुष्पं फूल व्हायचं. मांदार पारिजाताद्यः पाटली केतकी तथा मरुवामोगरं देवी गृहाणाशु नमो नमः. महालक्ष्म्यै नमः. पुष्पं समर्पयामि. असेल तर तुळस बेल व्हायचा. तुलसी हेम रूपांच रत्नरूपांच मंजिरी भवमोक्षं प्रदान तुभ्यं अर्पयामि हरिप्रियां. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिदायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं. हात जोडायचे. नमस्कार करायचा. डाव्या हातामध्ये अक्षत घ्यायची. आता आपण देवीच्या एक एक अंगाची पूजा करणार आहोत. 2-2 दाणे मी म्हटल्यावरती अक्षत व्हायची फक्त. चपलायै नमः. पादौ पूजयामि. चंचलायै नमः. जानुनी पूजयामि. कमलायै नमः. कटिं पूजयामि. कात्यायन्यै नमः. नाभिं पूजयामि. जगन्मात्रे नमः. जठरं पूजयामि. विश्ववल्लभायै नमः. वक्षस्थल पूजयामि. कमलवासिन्यै नमः. भुजौ पूजयामि. पद्मकमलायै नमः. मुखं पूजयामि. कमलपत्राक्षै नमः. नेत्रं पूजयामि. श्रियै नमः. शिरः पूजयामि. हात जोडायचे. आता आपण अष्ट सिद्धींना आवाहन करणार आहोत आणि नमस्कार करणार आहोत. अनिम्न्यै नमः. महिम्न्यै नमः. गरिम्न्यै नमः. लघिम्न्यै नमः. प्राप्त्यै नमः. प्राकाम्यै नमः. ईशितायै नमः. वशितायै नमः. नमस्कारान् समर्पयामि. नमस्कार करायचा. नमस्कारान् करोमि. अष्टसिद्ध्यै नमः. आता आपण अष्टलक्ष्मींना मनोभावे वंदन करणार आहोत. आद्यलक्ष्म्यै नमः. विद्यालक्ष्म्यै नमः.
सौभाग्यलक्ष्म्यै नमः, अमृतलक्ष्म्यै नमः, कामलक्ष्म्यै नमः, सत्यलक्ष्म्यै नमः, भोगलक्ष्म्यै नमः, योगलक्ष्म्यै नमः. नमस्कार करायचा. प्रार्थना पूर्वक नमस्कारान करोमी. आता आपण आवरण पूजे प्रीत्यर्थ देवीच्या नावाचं स्मरण करणार आहोत. काल्यै नमः, कपालिन्यै नमः, फुल्लायै नमः, कुरुकुलायै नमः, विरोधिन्यै नमः, विप्रचित्तायै नमः, उग्रप्रदात्तायै नमः, दिव्यायै नमः, नीलायै नमः, धनायै नमः, बलाकायै नमः, मात्र्यै नमः, मुद्रायै नमः. नमस्कारान करोमी. आता आपण सरस्वती माता म्हणून आपल्या वहीची लेखणीची पूजा करणार आहोत. एक गंधाक्षत फूल त्याला वाहायचंय. शुद्धां ब्रह्म विचार सार परमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाड्यान्धकारापहं हस्ते स्फाटिकमालिकां विधवतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदाम्. ओम महासरस्वत्यै नमः. गंधाक्षतपुष्पैः संपूज्य नमस्कार करायचा. वाग्वत्यै नमः, वाग्वादिन्यै नमः, अजितायै नमः, विष्णुमायायै नमः, हिंगुलायै नमः, यज्ञविद्यायै नमः, सिद्धविद्यायै नमः, प्रजायै नमः, पद्मावत्यै नमः, भुवनेश्वर्यै नमः. नमस्कारान करोमी. आता सगळ्यांना धूप ओवाळायचा. वनस्पती रसो धूपो गंधाढ्यो गंधोत्तम आघ्रेय सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्. दिवा ओवाळायचा तुपाचा. भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमान् निर्याद्घोरात् दीपज्योती नमोस्तुते. नैवेद्य दाखवायचा. आपण जे काही पेढे, आपण जे काही मिठाई प्रसादासाठी आणली आहे त्याचा आपण नैवेद्य दाखवायचा. अन्नम चतुर्विधम स्वादु रसै षडभे समन्वितम भक्ष्यभोज्य समायुक्तम नैवेद्यम प्रतिगृह्यताम्. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामि. नमस्कार करायचा. वेडापुगी फलतांबूलं दास्यमान द्रव्यदक्षिणान् समर्पयामि. उत्तरनीरांजनदीपं समर्पयामि. या ठिकाणी आपण प्रतिवर्षी ज्या आरती म्हणत असू, या आरती म्हणून देवीची आरती झाल्यानंतर मी म्हणतो ती पुष्पांजली आपण व्हायची. हातामध्ये फुलं घ्यायचेत. स्मारं स्मारं मलिन विषयान् मानसं मे वसन्नं चारं चारं प्रतिखलगृहं जातखेदौ च पादौ कारं कारं कुजन विनुतिं क्लेशिता हन्त जिह्वा वारं वारं वरजलानिधे किन्नु विज्ञापयेयं नानासुगन्धि पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलि मया दत्तं गृहाण परमेश्वरी. मंत्र पुष्पांजलीं समर्पयामि. नमस्कार करायचा. नमस्कारान करोमी. हात जोडायचे. भवानी त्वं महालक्ष्मी सर्वकामप्रदायिनी सुपूजिता प्रसन्नास्यान् महालक्ष्मे नमोस्तुते. महालक्ष्मे नमः. नमस्कारान समर्पयामि. पळीभर पाणी सोडून द्यायचं. आणयाला भोपचार द्रव्यैः पूजनार्चनाख्येन कर्मणः महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबराजे राजेश्वरी प्रियतान्न मम. म्हणा विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. अशा प्रकारे आपलं महालक्ष्मी पूजन संपन्न झालेलं आहे. आता पारंपरिक पद्धतीने आपल्या केरसुनीचं पूजन करायचंय. यानंतर गुरुजींना मनोभावे वंदन करायचंय. संपूर्ण पूजेचं फल प्राप्त व्हावं म्हणून आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्या गुरुजींना यथाशक्ती दक्षिणा समर्पण करावी. ज्यांना आम्हाला दक्षिणा समर्पण करण्याची इच्छा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेला
आमचा 98 60 78 29 89 किंवा 99 75 20 30 67 या क्रमांकावर आपण गुगल पे, फोन पे द्वारे आपली दक्षिणा समर्पण करू शकता. आणि मंडळी, महालक्ष्मी पूजनाच्या मध्यरात्री अलक्ष्मी निस्सारण म्हणजे आपण विधिवत लक्ष्मीचं अर्चन पूजन तर केलंच आहे, पण याची संपूर्ण फलप्राप्ती ज्या वेळेला आपल्या घरातली अलक्ष्मी निघून जाईल त्यावेळेला होईल. हा अलक्ष्मी निस्सारण विधी कशा प्रकारे करायचा पुढील भागामध्ये अवश्य श्रवण करूया. जय जय रघुवीर समर्थ.